हॅलो एव्हरीवन. जून महिना आणि पाऊस यांचं एक वेगळंच नातं आहे. आज सकाळी सकाळी इतका पाऊस पडत होता की बाप रे बाप, सर्वत्र अंधारच झाला होता आणि माझं बाळ मस्त छान ब्लँकेटमध्ये झोपलं होतं. आणि अशा पावसात आपल्यालाही छान झोपू वाटतं, पण घरातली सर्व कामे आठवली की अचानक लगेच डोळे ओपन होतात आणि मग सगळंच आपलं दिवसाचं स्केड्यूल रेडी होऊन जातं. तर झालं असं की सकाळी सकाळी छान पाऊस पडत होता म्हणून ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट केलं होतं. आणि पाऊस मस्त बघत बघत आम्ही ऑमलेट एन्जॉय केलं. इव्हिनिंगला आजी आजोबा आले म्हणून कृषी छान त्यांच्यातच खेळत होता आणि तोही रमला होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण आजी आजोबा आले की कृषी खूप छान खेळतो, खूप मस्त एन्जॉय करतो त्यांच्यासोबत. तर आम्ही गेलो होतो वॉकला. दुसऱ्या दिवशी अचानक भयानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला कळेलच. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आणि पुणे मुंबईच्या लोकांना हा रस्ता तर खरंच ओळखीचाच आहे. तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही इकडे गेलाय का आणि तुम्ही अशी ट्रिप केली का. तर झालं असं की खूप जास्त पाऊस पडत होता आणि आमची अचानक ट्रिपचा प्लॅन झाला आणि आम्हाला लागलं खूप सारं ट्रॅफिक आणि खूप सारा पाऊस. पण ट्रॅफिक आणि पाऊस हे दोघंही बाजूला ठेवून आम्ही मात्र खूप जास्त एन्जॉय केली बरं का आमची ट्रिप. खूपच मजा आली आणि कृषी तर विंडोज ओपन करून लिटरली बाहेर पावसात भिजत होता आणि बघत होता. आणि आम्ही खूप मजा केली, कारण आम्ही सर्व एकत्र होतो आणि आम्ही एकत्र आलो की खूप मजा मस्ती आणि धिंगाणा घालतो. तर आम्ही इकडे पोचलो होतो खंडाळा घाटात आणि सर्वत्र हिरवंगार वातावरण होतं. सर्वत्र हिरवंगार दिसत होतं आणि इतकं छान वाटत होतं ना. आम्ही छान पावसात भिजलोसुद्धा तिकडे. आम्ही जेव्हा गाडीतनं बाहेर उतरलो तेव्हा आम्हाला छानसा रिमझिम पाऊस लागला. आम्ही छान मस्त माउंटन्स बघितले, हिरवंगार सर्व झाडं झुडपं आणि त्यात पडणारा पाऊस. आणि इकडे तुम्ही बघू शकतात खूप सारे धबधबे भेटले आम्हाला. खूप छान वाटलं आणि इतकं प्रसन्न वाटलं ना. ही ट्रिप आणि प्लॅन होती आणि खरंच फॅमिलीसोबत तुम्ही अशी ट्रिप नक्कीच काढा. आणि ट्रिपमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही खूप छान एन्जॉय केलं सर्वांसोबत मस्त. आणि व्ह्यूज तर इतके भारी होते, म्हणजे लिटरली ना डोळे ओपन ठेवून ते व्ह्यू बघतच राहावं असं वाटत होतं. इतके सारे मोठमोठे धबधबे बघितले आम्ही तिकडे. आणि खरंच गर्दीही प्रचंड होती, कारण आता पावसाचा सीझन आहे. पावसाळ्यात ऑलमोस्ट सर्व लोक बाहेर पडतात विकेंड्सना आणि मस्त मजा घेतात या वातावरणाची. वातावरण इतकं थंड झालं होतं आणि खूप छान, खरंच इतकं मस्त वाटत होतं ना आम्हाला. म्हणजे मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा जे उघड्या डोळ्यांनी बघण्यात जी मजा होती ना, ती खरंच वेगळीच होती. आणि कृषीने तर इतकं एन्जॉय केलं, म्हणजे खरंच तो दिवसभर झोपलासुद्धा नाही त्या दिवशी. खरंच इतकं छान वाटत होतं त्यालाही. तो मस्त आनंद घेत होता सर्व वातावरणाचा आणि खरंच आम्ही खूप खूप मजा केली. या अशा वातावरणात छान कांदा भजी, मॅगी सर्व काही खाल्लं आम्ही तिकडे. आणि मस्त भुट्टाही एन्जॉय केला होता आम्ही आणि खूप सारे फोटोज काढले. खूप छान मेमरीज घेऊन आम्ही घरी आलो होतो. तर आमची ट्रिप खूप छान झाली. हा व्लॉग संपूर्ण बघा तुम्ही आणि तुम्हाला कळेलच आम्ही किती मजा केली आहे इकडे. अशा वातावरणाचा आनंद घेता आम्ही पोचलो खंडाळा घाटात. खंडाळा घाटात आमचे कुलदैवत कुलस्वामिनी देवीचं मंदिर आहे तिकडे, वाघजाई मातेचं. तर सर्वप्रथम आम्ही कुलस्वामिनी मातेचं दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं. जस्ट इकडे पाऊस पडून गेला होता. देवी आईची ओटी भरली मी आणि आम्ही सर्वांनी खरंच खूप छान दर्शन घेतलं देवीचं आणि मन प्रसन्न झालं. कृषीनेही इकडे खूप मजा केली. तिकडे छान फोटोज वगैरे काढले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे आम्ही पोहोचण्याआधी आम्ही थोडंसं
मस्त पेटपूजा केली, तिकडे मॅगी खाल्ली आणि वातावरण इतकं छान होतं की आम्ही कांदा भजी आणि चहाचा मस्त आनंद घेतला इकडे. आणि खूप छान वाटत होतं कारण आम्ही सर्व सोबत होतो. 3-4 बोगदेही लागले आम्हाला आणि अचानक अंधार व्हायचं आणि अचानक उजेड, तर कृषीभाई मस्त एन्जॉय करत होता ते सर्व. त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि खरंच आम्ही खूप खूप मजा केली, खूप ट्रिप एन्जॉय केली. थोडंसं मध्ये ट्रॅफिक लागत होतं इन बिटवीन, बट खरंच छान वाटलं. पुढे जाऊन आम्ही आई एकविरेला गेलो होतो, कारल्याचे केव्स बघितले. कारल्याची देवी ही खूप फेमस आहे इकडे. केव्स पण फेमस आहे. जर तुम्ही कोणी गेले असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल. आई माऊलीचं मस्त दर्शन घेतलं. दर्शनही खूप छान झालं आमचं तिकडे, कारण खूप शांतता होती आणि रात्रीचा टाईम होता, त्यामुळे गर्दी खूप कमी होती तिकडे. छान दर्शन घेतलं. केव्स आम्हाला बघायला मिळाले नाही, आम्ही फक्त बाहेरूनच बघितले कारण लेट झाला होता आणि त्याचा टाईम बंद होऊन गेले होते ते, त्यामुळे. त्यानंतर आम्ही लागलो परतीच्या प्रवासासाठी आणि मस्त पुण्यात पोचल्यानंतर आम्ही जेवण केलं. रेस्टॉरंटला गेलो होतो एका, जिकडे फिश फेमस आहेत, बिग वन स्पेशल म्हणून. आणि अशी झाली आमची ट्रिप. थँक्यू फॉर